नमस्कार. आज आपण न्यूमरोलॉजीमध्ये एक वेगळी केस स्टडी बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण सलमान खान, शाहरुख खान, महेंद्र सिंग धोनी यांची केस स्टडी बघितलेली आहे. परंतु आजची जी केस स्टडी आहे ती नेम नंबरवरती आहे. 19व्या शतकातली व्यक्ती आपल्या पिक्चरची नावं ठेवताना किंवा ती ठरवताना त्याच्यामध्ये कसे चेंजेस केले आणि त्यांनी आपल्या बर्थ डेटप्रमाणे म्हणजे मुलांक, भाग्यांक आणि सन साइनला ते कसे मॅच केले आणि कसा त्याचा फायदा त्यांना झाला, हे आजच्या केस स्टडीमधून आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आत्ताच्या बॉलिवूडमध्ये बरेचसे स्टार लोक त्यांच्या नावात बदल करताना दिसतात आणि ते नावात बदल करून त्यांच्या बर्थ डेटला मॅच करतायत, मुलांक, भाग्यांक आणि सन साइनला, आणि त्यांना त्याच्यात यश मिळताना दिसते. तुम्ही सुद्धा तुमच्या नावामध्ये बदल करू शकता, परंतु तुम्ही चांगल्या न्यूमरोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असतील तर ते करून घ्या. ते चेंजेस तुमच्या मुलांक, भाग्यांक, सन साइनला मॅच झाले पाहिजेत, तर तुम्हाला त्याच्यात यश मिळेल. तसंच आहे, आता मी जी आजची केस स्टडी तुमच्याबरोबर शेअर करतोय त्या केस स्टडीमध्ये त्यांनी सुद्धा आपल्या पिक्चरच्या नावांमध्ये बरेचसे बदल करून त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे यश चोपडा. बर्थ डेट आहे 27/9/1932. आता तुमच्या लक्षात आलं असेल, यश चोपडा यांचा जन्म 19व्या शतकातला आणि तरीही त्या व्यक्तीने त्यावेळेला न्यूमरोलॉजीचा कसा यूज केला आणि त्यांना कसं यश मिळालं हे आश्चर्यकारक आहे. कारण का 19व्या शतकात न्यूमरोलॉजीचा इतका यूज करणारी लोक नव्हती, जे 2000च्या नंतर आपल्याला न्यूमरोलॉजीचा जास्त प्रसार होताना दिसतोय. यश चोपडा यांची बर्थ डेट आहे 27/9/1932. आता यांच्या बर्थ डेटमध्ये यांचा मुलांक काय येतो, 27चा सिंगल डिजिट 9 येतो आणि यांच्या बर्थ डेटची जर मी टोटल केली तर ती 33 वरती येते आणि त्यांचा भाग्यांक काय येईल मग 33चा सिंगल डिजिट 6. आणि सनसाइन, कारण आता ही जी बर्थ डेट आहे 27/9 याचा सनसाइन चार्टमध्ये चेक करा. यांची सनसाइन येते लिब्रा, म्हणजेच शुक्राची राशी येते. शुक्राचा नंबर आहे 6. म्हणजे ही जी व्यक्ती आहे यश चोपडाची, यांच्या आयुष्यामध्ये यांचा मुलांक, भाग्यांक आणि सनसाइनचे जे नंबर आहेत ते वर्क करणार आहेत. आता इथे कसे आलेत नंबर बघा. मुलांक आला 9, भाग्यांक 6, सनसाइनमधून पण 6. म्हणजे कोणती फॅमिली असणार नंबरची जी यांच्या आयुष्यात वर्क करणार, 3, 6, 9ची फॅमिली यांच्या आयुष्यात वर्क करताना दिसते. आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, आपल्या पिक्चरची नावं ना ती नेहमी 3, 6, 9 वरतीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी तुमच्याबरोबर त्यांच्या पिक्चरची नावं पण शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. तर सर्वात पहिले तर नेम नंबर कसा काढायचा ना ते समजून घ्या. आता माझं नाव हेमंत. हेमंतचा नेम नंबर कसा काढणार आपण, आणि मी मुळातच ही जे नेम नंबर सांगतोय ना ते त्यांनी यश चोपडा यांनी फॉलो केलेली न्यूमरोलॉजी, आणि मी सुद्धा जो नेम नंबर आता काढून दाखवणार ना त्यासाठी न्यूमरोलॉजी कोणती वापरणार आहोत आपण, कॅलेडियन न्यूमरोलॉजी याचा यूज करणार आहोत. मी ह्याच न्यूमरोलॉजीला फॉलो करतो. मग कॅलेडियन न्यूमरोलॉजीमध्ये काय होतं माहिती आहे का, अल्फाबेट जे ए पासून झेड पर्यंत आहेत ना त्यांच्यासाठी ना 1 पासून 8 नंबरचा यूज केलेला आहे. म्हणजे एक नंबर आहे ना त्याच्या खाली तुम्ही बघा कोणते अल्फाबेट आहेत, AIJQY. 2 नंबर आहे त्याच्या खाली अल्फाबेट बघा कोणते आहेत, BKR. 3 नंबर CGLS. 4 नंबर DMT. असंच 5 नंबर बघा, 6, 7, 8. 9 नंबरला याच्यात दिलेलं नाही आहे स्थान, लक्षात घ्या, कारण 9 नंबर हा खूप युनिक नंबर आहे, खूप छान नंबर आहे आणि त्याच्यामध्ये त्याची व्हायब्रेशन इतकी छान आहे, त्याला आपण अल्फाबेट देऊ नाही शकत आहे. कारण 9 नंबरमध्ये कोणताही नंबर मिळवला तर परत तोच नंबर येतो, किंवा 9चे मल्टिपल केले तर 9 नंबरच येतो. त्याच्यामुळे 9ला आपण याच्यात घेणार नाही. तर 1 पासून 8 नंबरचा आपण याच्यात यूज करणार आहे. आता हा चार्ट अतिशय महत्त्वाचा, हा तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, नाही त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता मी माझ्याच नावाचा तुम्हाला नेम नंबर काढून दाखवतो. हेमंतचं स्पेलिंग लिहायचं HEMANT. एच साठी 5, ई साठी 5 नंबर आहे. तुमच्याकडे चार्ट आहे आता, तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर एम साठी 4, ए साठी 1 नंबर होता, एन साठी परत 5, टी साठी 4, आणि हे सगळ्यांची टोटल करा 24 येते. 24चा सिंगल डिजिट 6 येतो. म्हणजे हेमंत ह्या नावाचा नेम नंबर काय आला, 6. असंच करायचं आपल्याला. यश चोपडा यांनी त्यांच्या पिक्चरची नावं जी ठेवली होती त्या पिक्चरच्या नावांची व्हायब्रेशन ही त्यांच्या बर्थ डेटचा जो मुलांक, भाग्यांक आणि सन साइन आहे याला मॅच होतात. यश चोपडा यांचं सुद्धा जर आपण नेम नंबर काढला तर 36 येतो. 36ची टोटल करा, सिंगल डिजिट काढा, 9 होणार. म्हणजे त्यांच्या मुलांकाला मॅच झाला. यश चोपडा यांनी जे प्रोडक्शन हाऊस उभं केलं त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव काय होतं, यश राज फिल्म्स. आता याची पण टोटल करा, ती 6 वरती येते. मग यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून जो पहिला पिक्चर बाहेर आला त्या पिक्चरचं नाव काय होतं, डार्क. डार्कचं स्पेलिंग बघा, त्याच्यावरती नेम नंबर करा, त्याचं कॅल्क्युलेशन करा, 9 नंबर येतो. तो त्यांच्या बर्थ डेटला मॅच होतो. कारण तुम्हाला काय करायचं, त्यांच्या बर्थ डेटमधले 3च नंबर त्यांना जास्त मॅच होत आहेत, 3, 6, 9, कारण ते एकाच फॅमिलीमध्ये आलेले आहेत.
जसं आपण शाहरुख खान, सलमान खानच्या केस स्टडीमध्ये बघितलं किंवा महेंद्रसिंग धोनीच्या केस स्टडीमध्ये बघितलं, की त्यांना 5-5 नंबर त्यांच्याबरोबर मॅच होताना दिसत होते. यश चोपडा यांच्या ह्याच्यामध्ये मात्र काय झालेलं आहे, मुलांक, भाग्यांक आणि सनसाईन एकाच फॅमिलीत आलेत. त्यामुळे 3 नंबर्स जे आहेत 3, 6, 9 याची जास्त व्हायब्रेशन यांना मिळते. मग त्यांनी जो त्यांच्या स्टुडिओचं नाव ठेवलं ते पण 6 वरती आणलं. त्यांचं स्वतःचं नाव पण 9 वरती आहे. दाग नंतर त्यांचा तो दुसरा पिक्चर आला तो दीवार. दीवारचं स्पेलिंग बघा ना कसं आहे. आपण जनरली काय बोलतो, दीवारचं स्पेलिंग DIWAR, पण तसं नाही लिहिलं, DEEWAAR असं लिहिण्यात आलं. आणि याचं स्पेलिंगचं नेम नंबर जर काढला या तर तो येतो 6 वरती. तो त्यांच्या बर्थडेटला खूप छान मॅच झाला आणि पिक्चर पण चालला. त्यांनी त्याच्यानंतर जो सुपर डुपर हिट पिक्चर आणला तो कभी कभी. आता पहिल्या कभीमध्ये त्यांनी काय केलेलं नाही चेंजेस, पण दुसरा कभी लिहिताना त्यांनी एक ई ॲड केला. स्पेलिंग बघा तुम्ही स्क्रीनवरती येते. आणि त्याची टोटल त्यांनी 9 वरती आणण्याचा प्रयत्न केला. कारण का 3, 6, 9ची फॅमिली ही यश चोपडांच्या आयुष्यामध्ये त्यांना चांगलं लक देताना दिसत होती, त्यांना सक्सेस देताना दिसत होती. म्हणून त्यांनी आपल्या पिक्चरचं नाव 9 वरती आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आला तो चांदनी. ॲक्च्युली चांदनी असं बोललं जातं, परंतु त्यांनी काय केलं, चांदनी केलं. एक ए त्याच्यातला काढून टाकला आणि त्याचं पण स्पेलिंग त्यांनी 6 वरती आणलेलं आहे. आणि चांदनी हा पिक्चर त्यांचा सुपर डुपर हिट झाला. चांदनीनंतर त्यांनी डर पिक्चर आला. 1990च्या दशकातले पिक्चर आहेत. डरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, स्पेलिंग DARR, त्याच्यामध्ये एक आर त्यांनी वाढवलेला आहे आणि त्यामुळे डर हे नाव त्यांचं 9 नंबरवर आलं आणि सुपर डुपर हिट पिक्चर झाला. आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या पिक्चरच्या नावाची जर टोटल केली तर ती 78 येते. 78चा पुढे जर परत टोटल केली 7 आणि 8 15 होते. 15चा सिंगल डिजिट करा 6 वरती येते. आणि हा पिक्चर खूप चालला त्यांचा, रेकॉर्ड ब्रेक पिक्चर आहे हा. त्याच्यानंतर आलेला त्यांचा पिक्चर आहे दिल तो पागल आहे, तो सुद्धा 6 वरती आणलेला आहे. म्हणजे असे बरेचसे त्यांनी त्यांच्या पिक्चरची नावं ही 3, 6, 9 वरती नेलेली आहेत. यश चोपडा यांना जे काही अवॉर्ड मिळालेत, म्हणजे 2001 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर 2001ची टोटल करा 3 होणार. त्याच्यानंतर 2013 साली त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. आता 2013ची टोटल करा, 2 आणि 1 3 आणि 3 आणि 3 6, हे 6 वरती येते. यश चोपडा यांची केस स्टडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.